मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। हिवाळ्याचे दिवस आहे, आता बाजारामध्ये गाजर सर्वत्र उपलब्ध आहेत। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। त्यासाठी आपल्याला अशी जाड आणि लाल चटक अशी गाजर आणायची मार्केटमधून, जी आपल्याला हलव्यासाठी चांगली असतात। बारीक गाजर घेतली तर ते खिसता येत नाही, त्यासाठी आपण अशी जाड अशी गाजर घ्यायची। आणि गाजराचा हलवा करताना नेहमी असा एक पॉइंट असतो की गाजराचा हलवा हा कचकच लागतो किंवा त्यात मातीचं प्रमाण थोडंसं राहतं। तर यांना छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची। बघा, अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर यांना थोडीशी याची वरची साल आहे ना ती थोडीशी अशी काढून घ्यायची, एकदम नॉर्मली, म्हणजे मातीचा कण त्यात राहणार नाही, अशी अगदी नॉर्मल अशी ह्या साल आपल्याला काढून घ्यायच्या। हे बघा, अशी नॉर्मल अगदी साल काढली म्हणजे त्यांचं मातीचं प्रमाण निघून जातं। आणि आपल्याला हा गाजराचा मागचा भाग आहे हा आपल्याला काटून घ्यायचा आहे। तर हे बघा, हा मागचा भाग आपण असा काटून घ्यायचा आणि मग गाजर खिसायला सुरुवात करायची, म्हणजे गाजराचा हलवा हा व्यवस्थित होतो। बघा, हा असा व्यवस्थित खिसायचा म्हणजे स्वच्छ आणि मस्त असा गाजराचा किस आपला तयार होतो। तर मी आता ही सर्व गाजरं याची साल काढून घेते आणि खिसून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपण सर्व गाजर सोलून छान अशी खिसून घेतली। बघा, हे बघा, छान अशी जाड गाजर असले तर त्यात पाणी कमी असतं, त्याच्यामुळे मस्त असा खिसून घ्यायचा। हे बघा, छान अशी गाजर मी खिसून घेतलेली आहे। त्या गाजरचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं अर्धा लिटर दूध। 1 किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दूध, 1 पाव हा खवा घेतलाय। हे बघा, 1 पाव खवा, मावा कोणी मावा म्हणते कोणी खवा म्हणते। हे एवढे मी बदाम काप करून घेतलेले आहेत, हे एवढे काजू आहेत आणि ह्या 4 इलायची मी थोड्याशा टेचून घेतल्या आहेत स्वादासाठी। आणि ही आपली अर्धा किलो साखर आणि आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे, ज्यामध्ये आपण आता हे गाजर भाजून घेणार आहोत। तर मी 2 चमचे तूप कढईत टाकून घेते आणि गाजराचा हलवा टाकताना तुम्हाला दाखवते। चला तर मग गाजराचा हलवा बनवूया। मी कढईत तूप टाकून घेतलंय 2 चमचे चांगलं। तूप आता गरम झालंय, त्यामध्ये आता मी गाजराचा खिचलेला खीस टाकून घेणार आहे आणि मग त्यानुसार छान असं त्याला आपण भाजून घेणार आहोत। फक्त गाजराचा हलवा करताना गाजर सारखे हलवायचे आहेत, म्हणजे मग ते छान होतं। ते बघा, मी तुपात आता गाजराचा खीस टाकून घेते। याला सारखं आपल्याला जोपर्यंत गाजराचा कलर थोडा चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला छानसा भाजून घ्यायचा आहे हलवा। तर मी आता हलवून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते। हे बघा, आपण तुपात टाकला होता गाजराचा किस। हे बघा, त्याचा आता असा रंग झालेला, म्हणजे त्यातलं पाणी ना सगळं संपलेलं आहे। तर आता त्याचा असा छान असा कलर झालेला आहे। बघा, आता त्यात पाणी नाही आहे, तर यात आत्ता ह्या घडीला आपण आता दूध टाकायचं आहे, लवकर दूध टाकायचं नाही। तर हे बघा, मी एका साईडला इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आपण गार दूध टाकायचं नाही, गरम दूध टाकायचं, त्याला जी साय आली ती पण आपण यात टाकणार आहोत। हे बघा, आता हे गरम झालेलं दूध मी किसमध्ये ओतून घेते। हे बघा, मी आता दूध त्यात छान असं ओतून घेते। मस्त साय पण टाकली मी दुधात। आता आपल्याला छान असा शिजवून घ्यायचंय गाजर। एवढ्या दुधात आता आपला रवा छान असा शिजवून घ्यायचा, मस्त असा किस दुधात शिजवायचा आहे आपल्याला। गाजराचा केस यामध्ये शिजला म्हणजे टेस्ट छान येते, त्यामुळे दुधात छान असा शिजवून घ्यायचा। हे बघा, आता मस्त गाजराचा किस शिजतोय आणि आपल्याला हे दूध आटेपर्यंत मंद आचेवर छान असा त्याला शिजवायचं। आता आपण गॅस एकदम कमी करूया आणि त्याला छान असा मंद आचेवर गाजराचा किस शिजू देऊया। आपण दूध टाकलेलं आहे, दूध टाकून असा गाजराचा हलवा आपला छान असा बारीक मंद आचेवर शिजतोय। त्यातलं थोडंसं दूध कमी होईपर्यंत त्याला मी अजून असंच शिजू देणार आहे। आणि त्याच्यात फक्त मी आता 2-3 इलायची टाकणार आहे, फक्त स्वादसाठी आणि वास छान येतो। इलायची मी थोडीशी अशी टाकणार आहे, म्हणजे ती छान इलायची काय आपण टाकून घेतलेली आहे। आणि आपण जे ड्रायफ्रूट्स काढून ठेवले तर ते आपण तुपात एकीकडे भाजून घेणार आहे, म्हणजे ते तळून यात टाकले की टेस्ट छान लागते। तर एकाकडे मी इथं तूप गरम करायला ठेवले, एकाकडे मी इथं तूप ठेवले गरम करायला। तर त्यात मी सुरुवातीला टाकणार आपले बदाम, छान असे बदाम मी त्यात आता थोडीशी तळून घेते। बदाम कडक असतात ते सुरुवातीला टाकायचे, आणि त्यानंतर मग वरतून काजू टाकले तरी चालतं। आणि सुरुवातीला आपण तुपात बदामच टाकायचे, म्हणजे बदामाचे छान क्रंची होते।
तळून टाकले म्हणजे याचे खायला क्रंचीपणा येतो, म्हणून त्यांना तळून टाकायचे. त्यात मी टाकणार आहे खाजू. आता मी गॅस बंद करणार आहे, कारण तर खूप गरम आहे, त्यामुळे ते गरम तुपात होऊन जाते. आपले ड्रायफ्रूट छान असे तळून जाते. आता मी सर्व ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये थोड्या वेळाने मिक्स करणार. हे बघा, गाजराचा हलवा आपला आता छान असा तयार आहे. थोडंसंच आता दूध राहिलेलं आहे, तर आपण यात आता खवा टाकून घेऊया. खवा टाकला म्हणजे खवा आणि ड्रायफ्रूटच्या छान शिजून होतील. त्यानंतर आपण यात साखर ॲड करणार आहोत. पण आता ह्या घडीला आपण फक्त यात आता जो आपण खवा आहे तो खवा आपण यात टाकून घेऊया. ताजा खवा टाकायचा, म्हणजे त्याला असं बारीक थोडं करून टाकलं की तो व्यवस्थित त्यात होऊन जातो. आम्ही 1 पाव खवा घेतला आहे, तर तो खवा त्यात आपल्याला ॲड करायचा. खवा टाकलाय मी. आता खवा टाकल्यानंतर त्यामध्ये मी आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घालणार आहे, जेणेकरून त्याची टेस्ट छान येईल. ड्रायफ्रूट्स यात घातले. आता आपण आपला खवा मस्त असं छान मंद आचेवर हे सगळं पाणी आटेपर्यंत शिजवणार आहोत. मग त्यानंतर आपण त्यात साखर ॲड करणार आहोत. आता आपला खवा शिजण्यासाठी आपण ठेवून देणार आहे 10 मिनिटं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गाजरच्या हलव्यातलं पाणी आपलं दूध जे टाकलं होतं आपण ते खूप कमी झालेलं आहे. आता यात दूध खूप कमी राहिलेलं आहे. आता ह्या वेळेला आपण यात साखर टाकणार आहोत. का तर साखर थोडीशी विरघळायला पाहिजे आणि यात मिक्स व्हायला पाहिजे. थोडंसं दूध जर त्यात असेल तर ती छान गाजराच्या हलव्यात मिक्स होईल. म्हणून आपण आता थोडंसं आपली जी रेग्युलर साखर आपण घेतलेली आहे, हे बघा थोडी साखर आपण घेतलेली आहे ती आता आपण यात टाकणार आहोत. तुम्हाला आवडेल तर साखर कमी टाका, किंवा गोड आवडत असेल तर साखर जास्त टाका. पण गाजर ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे त्यात साखर कमी टाकली तरी चालते. का तर त्याला गोडपणा असल्यामुळे आपल्याला तशी कमी साखर असली तरी खायला हलवा हा गोडच लागतो. तर हे बघा, मी आता साखर टाकून घेतलेली आहे. आता साखर मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याला आता साखरेचं पाणी पूर्ण त्याला जाळेपर्यंत मी आता त्याला असंच वाफवायला ठेवलं. हे बघा, आता त्यात आपल्याला साखरेचं पाणी होईल आणि हलवा त्यात असा छानसा शिजेल. तर ह्या घडीला आपल्याला एकदम शेवटच्या क्षणालाच साखर टाकायची आहे आणि आता त्या साखरेच्या पाण्यात हलवा हा छान शिजू द्यायचा. एकदा साखरेचं पाणी पूर्ण आटलं की मगच आपला हलवा हा तयार होईल. हे बघा, आपण साखर टाकली, त्यानंतर आपण आता साखर टाकल्यानंतर 20 मिनिटं छान त्याला वाफवून घेतलं. हे बघा, आता आपला गाजराचा हलवा तयार आहे. साखरेचं पाणी झालेलं आहे आणि दूध जे होतं ते पूर्ण नष्ट झालेलं आहे, म्हणजे संपलंच आहे आटून. त्यामुळे आता आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे. हे बघा, अगदी मस्त. अजून तो थोडंसं तुम्हाला असा पातळ वाटत असेल, पण तो गार झाल्यानंतर घट्ट होतो. त्यामुळे आता हा मी गॅस बंद करते आणि 5 मिनिटांनी तुमच्याशी बोलते. बघा, मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार आहे. अगदी आता तो जसा गार होईल तसा तो थंड होईल तसं त्याला म्हणजे घट्टपणा येईल. आता अजून कढईतून काढल्यावर सुद्धा तो इतका छान असा घट्ट आहे. हे बघा, असा छान असा लागतो गाजराचा हलवा. आणि थंडीच्या दिवसात आपल्याला गाजरं सहज उपलब्ध मिळतात. तर अगदी मोजक्या साहित्यात म्हणजे तूप, थोडेसे तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकायचे, मनुका किंवा चारोळ्या टाकल्या तरी टाकतात. तर मी काजू बदाम 2च टाकलेले आहेत. तर यामध्ये मस्त असे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि अगदी दुधात आणि माव्यात असा गाजराचा हलवा बनवून घ्यायचा. तर प्लीज असा गाजराचा हलवा बनवा, खा, मजेत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.